हॅलो गाईज, यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सर्वांचं। आज मी तुम्हाला उपवासाचे वडे करणार आहे, साबुदाणा वडे। या सर्वांनी खायला, कमेंट करा, लाईक करा, शेअर करा। सर्वांनी नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा। साबूस तांदूळ घेतला आहे बघा मी भिजून, रात्रीच भिजायला घातलं होतं बघा, मस्त भिजला आहे साबूचा तांदूळ। 2 बटाटे उकडून घेतले, लाल मिरची, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट आहे बघा, हा असा कुटलाय। तेल गरम करायला ठेवले, बटाटे उकडून घेतले बघा। साबुदाणा मस्त फुललाय, भिजलाय छान। आता हे बटाटे उकडलेले मी असे कुस्करून घेते मस्त। साल काढली याची, चांगले एकजीव करून घेते साबुदाणा आणि बटाटे। मस्त खूप छान खायला लागतं, कुरकुरीत वरून आणि आतून मस्त सॉफ्ट लागतं खायला। खिचडी नाही आवडली तर असं बनवून खायचं, खूप छान लागतं। त्याच्यात शेंगदाण्याचा कूट टाकते, मिरची टाकते, हिरवी मिरची, थोडीशी लाल मिरची पावडर पण टाकते, लाल तिखट पण टाकते थोडंसं। थोडंसं मीठ पण टाकते चवीनुसार। तर पहिलं टाकलं होतं मिरची तळताना, आणि हे सगळं मिश्रण एकत्र कालवून घेते चांगलं। मस्त एकजीव करून घेते, आता छान गोळा तयार होतोय आता मस्त। झालंय आता छान तयार, आता मस्त गोळा तयार होतो। तेल गरम झालंय बघा, आता वडे बनवूया। तुम्हाला जसे आवडेल तसे वडे बनवायचे, मोठ्या आकाराचे, छोट्या आकाराचे, मस्त। छान वडेचं तळतं बघा मस्त, जेवढे बसतात तेवढे टाकायचे, तसं काय नाही। बघा हे छान तळले, मस्त क्रिस्पी झालेत बघा। बघा छान झालेत मस्त।
मस्त तळले बघा, क्रिस्पी छान झाले. तुम्ही पण असंच करून बघा. खिचडी नाही आवडली तर असं करून बघा. मस्त क्रिस्पी असे वडे झालेत बघा. साबुदाणा वडे, बटाटा, साबुदाणा, शेंगदाणे, चाकूट आणि मिरची पासून तयार केलेले उपवासाचे साबुदाणा वडे कसे झाले आहेत कमेंट करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. मस्त कुरकुरीत झाले आणि मी सगळं गट्टम फुगल्यावानी झालं. वरून असं कडक झाले, आतून नरून. एकच नंबर झालेत, मस्त झाले. बाय बाय सर्वांना, बाय बाय.